घरातले जोंधळे संपले होते म्हणून 1 क्विंटल जोंधळे घेतले. पिशव्यात भरून सोप्यात नेऊन ओतले. एवढं? जोंधळ्यांचा ढीग बघून छोट्या कीर्तीला आश्चर्य वाटलं. जोंधळे पोत्यात भरता भरता मी तिला गावाकडच्या गोष्टी सांगितल्या. जोंधळ्याचं झाडही असतं याची तिला गंमत वाटली. मला ते झाड बघायचंय, ती म्हणाली. गावाकडे गेलो की तुला दाखवीन हा. माझ्या मनात एक हिरवं सोनेरी झाड चमकलं. मे मध्ये वावटळं वादळं उठली. पावसाळा जवळ आला. गच्चीत जुना निरुपयोगी टब होता. त्यात माती घालून त्याचा कुंडीसारखा उपयोग केला. उलथण्यानं माती मोकार केली. नखात माती जाईपर्यंत ढेकळं हाताने चेंगरली नि ते छोटंसं रान सपाट करून घेतलं. कीर्ती शेजारी बघत बसली होती. तिला म्हणालो, आता आपण यात जोंधळा लावूया हा. आता लगेच बिया घालायच्या? तुला शेतात झाड कसं येतं ते बघायचंय ना. मग त्याला नळाचं पाणी कसं घालणार? पावसाचंच पाणी शेताला असतं. तिला हे काही कळलं नाही. तिनं आपली भाबडी मान हलवली. उड्या मारत खेळायला निघून गेली. मी तिथंच बसलो नि नखात गेलेली माती मन लावून काढू लागलो. कुठल्या तरी जुन्या आठवणी वर येऊ लागल्या. कुंडी पसरत पसरत माझ्यासमोर शेत होऊन राहिली. मनात एक पाऊस आला. तापून सोक पडलेली ढेकळं पाणी पिऊन मऊ झाली. त्यांना हळूहळू खाजवत त्यांच्या पाठीवर कुळव फिरवू लागलो. कुळवावर उभं राहून बैल दबवण्यात आणि शेपटीत हात घालून त्यांना पळवण्यात खूप मज्जा आली. पालथी पडून रानं सुद्धा खुदू खुदू हसू लागली. मुहूर्त बघून पेरणी सुरू झाली. गप्पा मारायला आलेल्या मित्रानं गच्चीच्या दारातून हाक दिली आणि मग मी भानावर आलो. काही दिवसांनी कुंडीत टाकलेल्या जोंधळ्याच्या 8-10 दाण्यातून कोंब वर आले. कीर्ती आनंदानं आणि आश्चर्यानं चेकाळली. वाड्यातल्या मैत्रिणींना दाखवू लागली. कशाची काही झाडं? मैत्रिणीनं विचारलं. ह्याचं ग. तिचा जीव शब्द शोधता शोधता आडमडून पडला. अचानक तिच्या ओठातून एक वाक्य बाहेर पडलं. अगो, भाकरीचं झाड आहे. जोंधळा शब्द तिला किती अवघड गेला होता. पोरी झाडांना हात लावू लागल्या. कुणीतरी एक झाड अचानक हातात घेतलं. कीर्तीचा जीव खूप तळमळला. मी मुलींना ताकीद दिली. कुंडीतल्या जोंधळ्याजवळ मी अधूनमधून रमू लागलो. जोंधळ्याचं रानच्या रान कुंडीत येऊ लागलं. त्याचं खुरपणं खुरप्याशिवायच करायला लागलो. कोळपी नसताना सुद्धा कोळपी मारू लागलो. भाकरीची झाडं उदंड वाढू लागली. पोरी सारखं पाणी घालू लागल्या. अगं, सारखं पाणी घालू नका, लवकर मोठी होतील ना झाडं. तशी ती होत नाहीत ग, गारठून जातील. त्यांना पाणी लागेल. म्हणजे काय? म्हणजे खूप खूप पाणी झालं ना की झाडं मरतात. कीर्तीचे काळेभोर डोळे घाबरले. नेमका त्या दिवशी संध्याकाळी धो धो पाऊस आला. पाणी लागून कोमेजणारे शेंडे मनासमोर येऊ लागले. मी कीर्तीला छातीशी धरून तो पाऊस दाखवू लागलो. असा धोधो पाऊस आला ना की पिकांना पाणी लागतं. मग ती पिवळी पडून मरून जातात. डोळ्यांच्या पापण्याही न हलवता ती पावसाचा मार खाणाऱ्या कुंडीतल्या जोंधळ्याकडे पाहू लागली. बावरली. अबोलपणे हवालदिल झाली. तिचा चेहरा बघून मला गलबलल्यागत झालं. तिच्या बावऱ्या डोळ्यांकडे पाहत घरात जाता जाता म्हणालो, अगं, एवढ्या पाण्यानं ही झाडं काही मरणार नाहीत. हां, पण उद्यापासून रोज पाणी मात्र घालत जाऊ नको हां. पावसाळा जवळजवळ नाहीसा झाला होता.
जोंधळ्याची धाटं चांगलीच वाढली होती. कणसं चांगली पडणार असं वाटू लागलं. पानं चांगली लांब रुंद झाली होती. कुंडीत त्यांचा पसारा मावेनासा झालेला. येणाऱ्या जाणाऱ्याच्या अंगाला ती जाता स्पर्श करायला लागली. येणारे जाणारेही कुंडीत चक्क जोंधळा लावलाय म्हणून आश्चर्य करू लागले. कुणी विनोदही केले. त्यावेळी कुठं माझ्या ध्यानात आलं की आपण दुसऱ्या मजल्यावर शेत पिकवण्याचा प्रयत्न करत आहोत. या फुटक्या टबाच्या केविलवाण्या कुंडीत शेत येणं अशक्य आहे. पण तरी सुद्धा जोंधळा बेदरकारपणे कुंडीत डोलायला लागला होता. एक दिवस एका धाटाच्या शेंड्यावर माझी नजर खेळली. पोटरी दिसू लागली होती. माझ्या मनाला मोती लगडल्यागत झालं. 8-10 दिवसांनी पोटरी उसवून हळूच कोवळं कणीस बाहेर डोकावलं आणि माझं बालपण वर उसळलं. मनातल्या मनात उठून माळ्यावरची गोफण काढून घेतली. शिवारावर पाखरांचे भिरेच्या भिरे येऊन बसू लागले. त्यांना उडवण्यासाठी बांधाच्या गवतातनं जोंधळ्यातनं पळता पळता दहीभरानं पाय आणि चड्डी भिजून ओली चिंब झाली. तरीही हा हा हु थांबलंच नाही. गोफणीत ढिसूळ ठेकळं घालून फेकू लागलो. पाऊस पडल्यागत ढेकळांची माती पानांवर वाजू लागली. तिच्या आवाजानं पाखरं उडू लागली. कीर्तीच्या हाकेसरशी मी भानावर आलो. कणसं हुरड्याला आली. मुलींना हुरडा म्हणजे काय माहीतच नव्हतं. त्यांना हुरडा करून द्यावा असं वाटू लागलं. कीर्ती, आपण उद्या सुट्टीच्या दिवशी या कणसांचा हुरडा करूया का? कसा करायचा? अगं दाखवीन ना तुला. दूध भरलेली 7-8 कणसं निळ्या आभाळाकडे बघत डोललेली. त्यांना कशाचीही फिकीर नाही. एकमेकांच्या संगतीत कोंडाळं करून मजेत राहिलेली. त्यांना ठाऊकही नाही की आपण एका कुंडीत आहोत, हे शेत नाही. 3-4 कणसं खुडल्यावर उरलेली कणसं गडबडून गेली. 3-4 जण गेली तरी कुठे? त्यांच्या त्या भुंड्या धाटांना आतोनात दुःख झालं. 2-3 दिवस कामानिमित्त बाहेरगावी जाऊन आलो. दरम्यान स्मितानं, कीर्तीच्या आईनं कीर्तीच्या हट्टासाठी उरलेल्या कणसांचा हुरडा करून तिला खायला दिला. सगळी धाटं मुंडरी. माझं मन काळपट पडत गेलं. संध्याकाळी एकांती होऊन गच्चीत बसलो. कीर्ती खेळायला गेलेली. वाटलं ही मुंडरी धाटं कशाला ठेवायची, काढून टाकावीत म्हणून मी उठलो आणि ती हातात कच्च धरून मुळांसकट उपटून टाकून दिली. आता कुंडी भुंडी झाली होती. माती मुकाट. पोटातल्या पोटात कढ सोसणारी माती म्हणाली, निवत टाकून तरी जुंधळा काढायचा होतास. लक्ष्मी हाय ती तुझी भाकरी. समद्याच कणसांचा हुरडा करून खाल्लास. आता पुढला काय पेरणार? 2-4 कणसं जरी वाळली असती तरी त्यांचं पसाभर झुंधळ निघालं असतं. सोता मळलेल्या झुंधळ्याची एक तरी भाकर वर्षातनं एकदा तरी खायचा. पोरीसनी बी भाकरीचं झाड म्हणजे काय ते ठाऊक झालं असतं. तुम्हाला आमचा चॅनल आवडला असेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि हो, जर तुम्हाला तुमच्या बालपणीचे आणखीन कुठले धडे ऐकायचे असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कॉमेंट करा.